दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकीवरती भाजप नेते अमित साटम यांनी टीका केली आहे। शिवसेना का सोडली किंवा त्यावेळी असं वक्तव्य केलं होतं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे मी शिवसेना सोडतोय। मग त्या वक्तव्याचं काय झालं आणि त्या बडव्यांचं काय झालं? एकमेकांची तोंड गेली 20 वर्ष पाहिले नाही, परंतु आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मुंबईकरांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। याच्यामध्ये मुंबईकर हा ब्रँड आहे। तर मुंबईत महाविकास आघाडीसह मनसे एकत्र येत सत्याचा मोर्चा काढला आणि मोर्चाच्या निमित्ताने ठाकरेंच्या दोन्ही पिढ्या एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र हसत खेळत चर्चा करताना दिसले, तर दुसरीकडे आदित्य आणि अमित सुद्धा मोर्चाच्या स्टेजवरती एकत्र पाहायला मिळाले। दरम्यान विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपाने मूक मोर्चाने प्रत्युत्तर दिलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला अमित साटम उद्धव आणि राज ठाकरेंवरती प्रहार केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षात वाळवीसारखी मुंबई खाल्ली असल्याची टीका त्यांनी केली आहे। सत्याचा मोर्चा म्हणजे तमाशा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे। मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं? मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला? मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात? ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते। आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे या भीतीपोटी निवडणूक 1 वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी करायची ते करत आहेत। 1 वर्षानंतर जरी आज डबल भोपळा मिळेल त्यांना, परंतु अशा प्रकारची मागणी करणं, हे बघा, हा कोर्टाचा विषय आहे। कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याकरता एक डेडलाईन आखलेली आहे। त्या डेडलाईनच्या अंतर्गत निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ती आपलं काम करत आहे आणि निवडणूक आयोगावरच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही। लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे। याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलाय। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय, जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे। वर्षानुवर्षे या सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आव्हानं करूनच भावनिक आव्हानामध्ये गुरफटून ठेवलं। महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला भावनिक आव्हानं देत राहायची। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची। वक्तृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळे खरं तर महाराष्ट्राची या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले। हे डोळे उघडून महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं पाहिजे। अनेक अशा NGOs या सर्व मंडळींना
या सर्व विरोधिकांना सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। कारण एकमेव आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे। इथला असणारा शेतकरी कष्ट चंद्रकांत खैरे सर आहेत। सर, मोर्चा झाला, आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? सन्माननीय उद्धवसाहेब, राजसाहेब, शरद पवार साहेब जे आदेश देतील महाविकास आघाडीचा तो आदेश त्या ठिकाणी आम्ही पण गावोगाव जाऊन पेटवू। खरं तर निवडणूक आयोगाला 1 जुलैची मतदार यादी आम्ही अंतिम करू असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण मागणी केल्यानंतर 18 ऑक्टोबर त्यांनी केली आहे, पण ते म्हणतात केंद्र सरकार अद्यापही त्याच्यावर निर्णय घेत नाही। म्हणजे केंद्राचं निवडणूक आहे, केंद्र सरकार आणि मोदींचं आहे, त्यामुळे हे कधीच घेणार नाही, हे घेत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे दुबार मतदार झालेलं आहे, जे सन्माननीय राजसाहेबांनी जे काही याद्याच दाखवल्या इतक्या मोठ्या प्रचंड मोठ्या, त्या याद्या जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आपण कळून येईल जनतेला सुद्धा की किती खोटं मतदान यांनी त्या ठिकाणी नोंदवलं आणि वोटिंग पण झाली। बरोबर, वोटिंग पण झाली। इलेक्शन कमिशनने काही केलं नाही, तिथं कलेक्टरने आरओने काही केलं नाही, त्या आरओ आणि कलेक्टरवर त्यांनी कारवाई झाली पाहिजे की हे तुम्ही काय करता म्हणून। बरोबर. आणि जर म्हटलं की तुम्ही त्यावेळेस का नाही केलं, त्यावेळेस सुद्धा आपण अनेक ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केल्या तरी ते इलेक्शन कमिशन फेकून देतं, काही करत नाही। हा एक राग जनतेच्या मनामध्ये आहे आणि माननीय उद्धवसाहेब, राजसाहेब, शरद पवार साहेबांनी जे सांगितलं, महाविकास आघाडीने सांगितलं ते पुढे आम्ही रस्त्यावरचा लढा आणखी तीव्र होईल जास्त। ओके।